घोंगडी बैठकाच्या तारखा तर दिल्याच जाणार आहे पूर्ण राज्यात. पण आपली एक मराठा सेवक गावागावात एक टीम सुद्धा असणं गरजेचं आहे. ती कशासाठी? मराठा सेवक म्हणून, फक्त मराठा सेवक, समन्वयक नाही, कुणी अध्यक्ष नाही, सदस्य नाही, सदस्य नाही ना काही. त्याच्यात प्रत्येक गावात मराठा सेवक असला पाहिजे. गावातल्या मराठ्यांच्या समस्या सोडवायला गावातल्यानी सांगायचं कोणाला. समजा एखाद्या गरीब मराठ्याला गावात अडचण आली, त्याचं प्रमाणपत्र निघत नाही, किंवा त्याचं दवाखान्याचं काम आहे, किंवा त्याच्यावरती काही अन्याय झाला आहे, त्याचं काही काम आहे, त्याचं काही दुःख आहे, किंवा त्याची मोठी सामाजिक अडचण आहे, त्याने सांगायचं कोणाला? त्याने कोणाला सांगायचं? तर मग गावात जर आपण एक 20, 25, 50 काय जी असेल ती एक जर चांगली टीम तयार केली मराठा सेवक म्हणून, तर त्या टीमच्या माध्यमातून गावातल्या लोकांना त्यांचे घराणे अडचणी मांडता येतील.